आणि आता एक मोठी बातमी आपण पाहतोय। मतदान प्रक्रियेसाठी मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झालेली आहे। निवडणुकीसाठी 64,375 कर्मचारी, अधिकारी, 4,500 स्वयंसेवकांची तसंच 22,000 पोलीस नियुक्त करण्यात आलेले आहेत। सध्या 64,000 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। तसंच प्रत्येक प्रभागात महिलांकडून व्यवस्थापित केलेले किमान एक गुलाबी सखी मतदान केंद्र उपलब्ध असेल। अशा केंद्रांमध्ये पोलीस सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील। तर मतदान केंद्रावर मतदारांना शक्यतो मोबाईल न्यायचा नाही, मात्र नेलाच तर तो स्विच ऑफ करावा लागणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? बरोबर आहे। अवघे आता 22 तास उरलेत आणि 22 तासानंतर 1700 जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य या मतपेट्यांमध्ये कैद होणार आहे आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य निवडणूक आयोगानं सगळी तयारी केली। आपण सध्या दादर पश्चिमेला आहोत। दादर पश्चिमेच्या अगदी शेजारीच असलेलं छबिलदास शाळा आणि या छबिलदास शाळेमध्ये काय तयारी केली आहे ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तुम्हाला दाखवतो। कारण या केंद्रावर शाळेतलं हे उपकेंद्र आहे, कारण शेजारी मुख्य केंद्र पुढे आहे, उपकेंद्र इथे बनवलं आहे। अशाच पद्धतीचे केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी इथे असणार आहे। तर ती तयारी नेमकी कशी असेल? साधारणतः 64,375 कर्मचारी महानगरपालिकेनं प्रशिक्षित केलेले या मतदान प्रक्रियेत सहभागी होतील। त्याच्या व्यतिरिक्त 4,500 कर्मचारी हे स्वयंसेवक असणार आहेत, बाहेरचे, त्यांना इथे बोलवलं आहे। दुसरं म्हणजे 20,000 पोलीस कर्मचारी सुरक्षिततेच्या दृष्टीनं तैनात करण्यात आलेले आहेत। दुसरं, महानगरपालिकेनं ज्या ठिकाणी हे केंद्र आहेत त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम देखील राबवलेली आहे, जेणेकरून पुढचे 3 दिवस हे सगळे परिसर स्वच्छ असतील आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही। या सगळ्या व्यतिरिक्त एक सखी केंद्र प्रत्येक प्रभागात उभारण्यात आलं, जिथे सगळ्या व्यवस्था ह्या महिलांकडून केल्या जाणार आहेत। म्हणजे महिला तिथलं सगळं संचालन करणार आहेत, महिलांकडूनच तिथे सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, महिलाच तिथे मतदान केंद्र प्रक्रिया सगळी राबवणार आहेत। ते सखी केंद्र एक असणार आहे। ती सगळी व्यवस्था या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण झालेली आहे। अवघ्या आता 22 तास उरलेत। काही वेळानंतर म्हणजे संध्याकाळी सगळ्या पेट्या इथवर आणल्या जातील आणि त्या सकाळी इथे सगळ्या उमेदवारांचे प्रतिनिधी असतील त्यांच्याकडून त्यांच्यासमोर उघडल्या जातील आणि त्या मतपेट्यांमध्ये मग मतदानाला सुरुवात होणार आहे। आता 22 तास उरलेले आहेत। ही सगळी व्यवस्था आपण बघतोय महानगरपालिकेनं केलेली आहे। त्यातलं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं एक केंद्र मी तुम्हाला आत्ता दाखवलेलं आहे। अशाच पद्धतीची तयारी ही सगळ्या मुंबईभरात ज्या ठिकाणी केंद्र आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेनं केलेली आपण बघतोय। बरं सुमित, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।